बघा चॅप्टरच्या शेवटच्या पार्ट आपण चाललोय. आपल्याला आता बघायचंय हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, द क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनियस रिएक्शन दॅट इज एंट्रोपी अँड गिव्स एनर्जी चेंज दॅट इज डेल्टा एस अँड डेल्टा जी. ते तीन पार्ट वरचे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला बघायचे. त्यापैकी फर्स्ट प्रॉब्लेम बघा, कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. आपल्याला रिएक्शन दिली की कार्बन ग्राफाइट plus hydrogen, that is twice carbon plus thrice hydrogen gas gives C2H6 gas and delta H0 is equal to how much आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी डाटा आपल्याला दिलाय बघा की याचे कॅल्क्युलेशन करायचंय फ्रॉम फॉलोइंग डेल्टा एच व्हॅल्यूज. आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू दिली कंबशनची C2H6 गॅस प्लस 7/2 ऑक्सिजन गॅस gives twice carbon dioxide gas plus thrice H2O liquid delta H0 is equal to minus 1560 kilojoules. डाटामध्ये सेकंड रिएक्शन आपल्याला दिली की हायड्रोजन गॅस प्लस 1 ऑफ ऑक्सिजन गॅस गिव्स H2O लिक्विड आणि याची फॉर्मेशनची व्हॅल्यू दिली डेल्टा H0 minus 285.8 kilojoules. आणि डाटामध्ये लास्ट रिएक्शन तुम्हाला दिली बघा की कार्बन ग्राफाइट प्लस ऑक्सिजन गॅस गिव्स CO2 गॅस delta H0 is equal to minus 393.5 kilojoules. आपण हेच लॉ शिकलोय. त्याचं स्टेटमेंट काय सांगते आपल्याला की एन्थाल्पी ऑफ रिएक्शन रिमेन कॉन्स्टंट वेदर इट टेक्स प्लेस इन वन स्टेप और सेव्हरल स्टेप्स. पण त्याचं महत्वाचं ऍप्लिकेशन आहे की बाय युजिंग दिस लॉ दिस थर्मोकेमिकल इक्वेशन कॅन बी ऍडेड. Thermochemical equation can be subtracted, multiplied or divided like simple algebraic equation. आणि मग हेच ऍप्लिकेशन वापरून हा डाटा वापरून आपल्याला ह्या रिएक्शनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची. तर सोल्युशन मध्ये हा डाटा पुन्हा एकदा आपण मेन्शन करू ऍज इट इज तसंच ठेवलंय मी. आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन होतं की ट्वाइस कार्बन ग्राफाइट प्लस थ्राइस हायड्रोजन गॅस गिव्स C2H6 gas delta H0 is equal to question mark. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन तुम्हाला दिलंय. कधी कधी प्रॉब्लेम असाही विचारला जातो की कॅल्क्युलेट द एन्थाल्पी फॉर फॉर्मेशन ऑफ इथेन गॅस फ्रॉम दिस फॉलोइंग डाटा. असं असेल तर आपल्याला इक्वेशन कन्स्ट्रक्ट करावं लागतंय. कन्स्ट्रक्ट रिक्वायर्ड इक्वेशन फॉर फॉर्मेशन ऑफ इथेन. आता ऑलरेडी दिलंय म्हणून ऍज इट इज मी मेन्शन केलंय. इक्वेशन लिहिल्यानंतर त्यामध्ये बघायचंय की आपल्याला रिएक्टंट कुठले कुठले हवे. तर आपल्याला 2 रिएक्टंट लागतात, कार्बन अँड हायड्रोजन. डाटामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेकंड रिएक्शन कंटेन सेकंड रिएक्टंट हायड्रोजन, थर्ड रिएक्शन कंटेन फर्स्ट रिएक्टंट कार्बन. But here we require 2 moles of a carbon and data contain a single moles of a carbon. Hence, multiply these equation number 3 by coefficient 2. इथं बघा आपल्याला ट्वाइस कार्बन हवंय, इथं सिंगल कार्बन आहे म्हणून मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय कोएफिशिएंट 2. Similarly, we require 3 moles of hydrogen gas. The data contain only 1 moles. Hence, multiply इक्वेशन नंबर 2 by 3. आणि तेच इथं आपण म्हटलंय टू ऑब्टेन रिक्वायर्ड इक्वेशन किंवा रिक्वायर्ड इक्वेशन विल ऑब्टेन बाय मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 by 3, इक्वेशन नंबर 3 by 2 अँड देन ऍड दिस 2 इक्वेशन टुगेदर. तर बघा 2 नंबरच्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं आपण. थ्राइस हायड्रोजन गॅस प्लस 1 ऑफ O2 into 3, that is 3/2 oxygen gas, thrice H2O liquid, delta H0 is equal to त्याला आपण मल्टिप्लाय केलंय minus 857.4 kilojoules. सिमिलरली 2 नंबरचं लास्ट इक्वेशन 3 नंबरचं इक्वेशन त्याला 2 ने मल्टिप्लाय केलंय. ट्वाइस कार्बन ग्राफाइट प्लस ट्वाइस ऑक्सिजन O2 गॅस ट्वाइस CO2 गॅस डेल्टा H0 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलंय minus 393.5 into 2 which is equal to minus 787 kilojoules.
दोन इक्वेशन तुम्ही कंबाईन केले, रिएक्टंटच्या बाजूला रिएक्टंट ट्वाइस कार्बन थ्राइस हायड्रोजन 2+3/2 O2 7/2 O2 गॅस थ्राइस H2O लिक्विड ट्वाइस CO2 डेल्टा एच ची आपण ऍडिशन केली मायनस मायनस दॅट इज मायनस 1644.4 किलो ज्यूल्स. आता हे जर इक्वेशन आपण बघितलं तर दिस इज नॉट आवर रिक्वायर्ड इक्वेशन. आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मध्ये ओनली 2 कार्बन्स 3 हायड्रोजन्स अँड टुवर्ड द प्रॉडक्ट इज इथेन C2H6. हे सगळं ऍडिशनल आहे आणि आपल्याला इथेन कुठं दिसत नाहीये म्हणून हे जे इक्वेशन नंबर 4 आहे या इक्वेशन 4 मधलं नेहमी कंबशनचं इक्वेशन मायनस करायचं इक्वेशन नंबर 1. म्हणून आपण म्हटलं बघा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 4 नंबरचं इक्वेशन ऍज इट इज मी लिहिलंय ट्वाइस कार्बन थ्राइस हायड्रोजन गॅस 7/2 O2 थ्राइस H2O ट्वाइस CO2 डेल्टा एच ची व्हॅल्यू तशीच लिहिली. त्यानंतर 1 नंबरचं इक्वेशन ऍज इट इज मी लिहून घेतलंय C2H6 गॅस प्लस 7/2 O2 गॅस थ्राइस H2O लिक्विड ट्वाइस CO2 गॅस डेल्टा H0 इज इक्वल टू मायनस 1560 किलो ज्यूल्स. आपण त्याला सबस्ट्रॅक्ट करतोय म्हणून इथे मी याची साइन घेतली मायनस प्लस होते इथं 7/2 त्याला मायनस केलंय प्लस H2O ऐवजी मायनस H2O मायनस CO2 मग प्लस थ्राइस H2O मायनस थ्राइस H2O गेट कॅन्सल प्लस ट्वाइस CO2 मायनस ट्वाइस CO2 कॅन्सल होईल प्लस 7/2 O2 मायनस 7/2 O2 कॅन्सल होईल आणि फायनली इथं मायनस साइन होती डेल्टा H0 सुद्धा प्लस होईल. फायनल इक्वेशन जर तुम्ही बघितलं आफ्टर सबस्ट्रॅक्शन ट्वाइस कार्बन ग्राफाइट प्लस थ्राइस हायड्रोजन गॅस रिएक्टंटच्या बाजूलाच मिळालं असतं आपल्याला मायनस C2H6 त्याला मी डायरेक्ट पॉझिटिव्ह कन्व्हर्टिंग केलं प्रॉडक्टच्या बाजूला C2H6 गॅस विच इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन. आपल्याला डेल्टा H0 कॅल्क्युलेट करायची होती इथे दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली मायनस 84.4 किलो ज्यूल्स. हेन्स अकॉर्डिंग टू एसएस लॉ thermochemical equation can be added, subtracted, multiplied and divided to solve such kinds of a problem. Problem simple आहे नेहमी 3 मार्कासाठी विचारला जातो. बघा सेम प्रॉब्लेम परत आपण रिपीट करतोय की कॅल्क्युलेट द हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ पेंटेन फ्रॉम फॉलोविंग डाटा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डायरेक्ट रिएक्शन दिली होती, आता इथे विचारलंय calculate the heat of formation of pentane from following data. डाटा मध्ये 2 रिएक्शन नेहमी कॉमन असतात. फर्स्ट वन द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड and another is a formation of water molecule. Third reaction is for the combustion of that molecule. ज्या मॉलिक्युलचं फॉर्मेशन तुम्हाला विचारलंय त्या मॉलिक्युलच्या कंबशनची रिएक्शन केलेली असते आणि मग त्या मॉलिक्युलचं जर तुम्हाला फॉर्म्युला माहित नसेल तर कंबशन रिएक्शन मध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. इथं बघा कार्बन सॉलिड प्लस O2 गॅस आपल्याला मिळाले CO2 गॅस डेल्टा H इज इक्वल टू मायनस 393.5 किलो ज्यूल्स. डाटा मधली सेकंड रिएक्शन इज हायड्रोजन गॅस प्लस 1/2 O2 गॅस गिव्स H2O लिक्विड. एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन इज minus 285.8 kilojoules. A third reaction is the combustion of a pentane that is C5H12 gas plus 8 oxygen gas gives 5 CO2 gas plus 6 H2O liquid. Delta H is equal to minus 3,537 kilojoules. By these 3 reactions, we have to calculate the enthalpy or heat of formation of pentane. The given things data, write all these 3 reactions as it is. तर जशाच्या तशा डाटा मध्ये मेन्शन करा. Then solution. Construct the equation for formation of a pentane. तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलं होतं
जर असं दिलं असेल तर आपल्याला इक्वेशन कन्स्ट्रक्ट करावं लागतं. हेन्स required equation for formation of a pentane having molecular formula C5H12. अगदी सोपं आहे. अगोदर प्रॉडक्ट लिहून टाका. C5H12 गॅस. मग काय काय लागेल यासाठी? इट रिक्वायर्ड 5 कार्बन atoms. Hence reactant first 5 कार्बन plus 12 hydrogen atoms, that is 6 molecules of hydrogen gas. This is our required equation. We have to obtain this equation from this given data, and for that purpose, here 5 carbon, data contain only 1 carbon, hence multiply equation number 1 by 5. We require 6 moles of hydrogen, data contain only 2, hence only 1, that is required. Multiply equation number 2 by 6 and then add them together. सगळं प्रोसेस आपण करून घेऊ बघा. 5 कार्बन सॉलिड प्लस 5 into O2, that is 5 O2 gas gives 5 CO2 gas. Delta H is equal to minus 393.5 multiplied by 5, which is equal to minus 1967.5 kilojoules. Similarly, 6 hydrogen gas plus 6 by 2, that is 5 O2 gas gives 6 H2O liquid. Delta H is equal to minus 1714.8. यांची ऍडिशन करायची. म्हणून 5 कार्बन सॉलिड plus 6 hydrogen gas plus 8 O2 gas gives 5 CO2, 6 H2O, delta H. Addition केली 13, 12 and so on minus 3682.3 kilojoules. Till we have not obtained our required equation, and for this purpose subtract equation number 3, data number 3 from this equation number 4. Equation number 4 as it is 5 carbon, 6 hydrogen plus 8 oxygen, 5 CO2, 6 H2O, delta H0 minus 3682. 3 numbers equation लिहून घेतलं मी. Pentane, oxygen gives carbon dioxide plus water molecule, delta H. आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचंय. Hence change the signs of equation number 3. The plus होता minus, plus minus, minus, minus आणि मायनसच्या ठिकाणी प्लस. प्लस 5 CO2 minus CO2 cancel, 6 H2O minus 6 H2O cancel होईल, plus 8 O2 minus 8 O2 get cancel. Hence 5 carbon, 6 hydrogen minus 6 5H12, त्याला आपण डायरेक्ट प्रॉडक्टच्या बाजूला किंवा प्लस मध्ये पेंटेन. डेल्टा H इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन जर तुम्ही केलं 3 5 4 1 0 मायनस 145.3 किलो ज्यूस. फायनल आन्सर आपल्याला मिळालाय की बाय युजिंग हेस लॉ वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू by addition, subtraction, multiplication or divide of given thermochemical equations. From next concept बघितलं होता entropy. Entropy means which measures randomness or disorderness of a system. This entropy is a criteria to explain the spontaneity of given reaction. Randomness increase झाला, वाढला तर प्रोसेस ही नेहमी स्पॉन्टेनियस असते. आणि मग यावरच एक प्रॉब्लेम आता आपल्याला बघायचा आहे. द स्टँडर्ड एंट्रॉपीज ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन अँड वॉटर इन अ गॅसियस स्टेट्स आर, व्हॅल्यू आपल्याला दिल्यास 130, 205
189 joules per Kelvin per mole respectively. The heat of formation of water in a gaseous state are minus 242 kilojoules per mole. आपल्याला हायड्रोजन, ऑक्सिजन, वॉटर यांच्या स्टँडर्ड एंट्रोपीची व्हॅल्यू दिली. त्याचबरोबर वॉटर इन अ गॅसेस स्टेट फॉर्मेशनची आपल्याला एन्थॅल्पीची व्हॅल्यू दिली, डेल्टा एच ची व्हॅल्यू दिली आणि आपल्याला विचारलंय कॅल्क्युलेट डेल्टा एस फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटर म्हणतो. एंट्रोपी चेंज फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटर, डेल्टा एस ऑफ सराउंडिंग दॅट इज युनिवर्स when temperature is equal to 290 Kelvin. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की whether the reaction is spontaneous or non-spontaneous. मी तुम्हाला म्हटलंय की entropy is one of the major criteria to explain the spontaneity of given process. So entropy change is greater than zero, the process is spontaneous. म्हणजे entropy change तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाला, शून्यपेक्षा जास्त मिळाला तर प्रोसेस नेहमी स्पॉन्टेनियस असणार आहे. मायनस मिळाला, लेस दॅन झिरो जर असेल प्रोसेस कशी असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस. तो डाटा परत एकदा आपण मेन्शन केला बघा. सबस्टन्स हायड्रोजन इन अ गॅसेस स्टेट स्टँडर्ड एंट्रोपी इन जूल्स पर केल्विन पर मोल 130, और ऑक्सिजन 205, और वॉटर इन अ गॅसेस स्टेट 189. इथे जी तुम्हाला दिली होती की एन्थाल्पी फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटर इज इक्वल टू minus 242 kilojoules per mole, which is converted into joules multiplied by 10⁻³ मग आपल्याला डेल्टा एस कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर वॉटर मॉलिक्युल. म्हणून थर्मोकेमिकल इक्वेशन फॉर फॉर्मेशन ऑफ वॉटर इन गॅसियस स्टेट्स. मग इथं जर तुम्ही बघितलं की वॉटर कंटेन हायड्रोजन गॅस प्लस 1/2 O2 गॅस gives H2O गॅस. आपल्याला माहिती आहे एंट्रोपी चेंज आपण कसा कॅल्क्युलेट करतोय. एंट्रोपी ऑफ फायनल स्टेट्स मायनस इनिशियल स्टेट, दॅट इज स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ रिएक्टर्स. म्हणजे स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ H2 इन गॅसियस स्टेट्स मायनस स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ हायड्रोजन प्लस 1/2 O2 गॅस. व्हॅल्यू आपण पुट अप केलं 189 minus 130 for hydrogen plus 1/2 multiplied by 205, 189 minus 232.5, which is equal to minus 43.5 joules per Kelvin per mole. This is the entropy change delta H0 for formation of water molecule. मी पहिल्यांदा तुम्हाला जी व्हॅल्यू दिली होती ती व्हॅल्यू इथं आपण मेन्शन केली. डेल्टा एच आपल्याला कॅल्क्युलेशन मिळाली. आता इथं आपल्याला डाटा मध्ये दिलं होतं, रिएक्शन दिली होती फॉर्मेशन ऑफ वॉटर इन अ गॅसेस स्टेट, आणि ह्या सिस्टीमची ह्या प्रोसेसची एन्थाल्पी चेंज तुम्हाला दिली होती minus 242 into 10⁻+. That is, the reaction is a exothermic in nature. सिस्टीम मधनं एनर्जी काय झाली, बाहेर पडली. जेवढी एनर्जी सिस्टीम मधनं बाहेर पडली तेवढीच एनर्जी सराउंडिंगनी गेन केली. म्हणून एन्थाल्पी ऑफ सराउंडिंग ही मायनस होती. सेम व्हॅल्यू विथ ऑपोजिट साइन प्लस 242 into 10⁻⁻. आपल्याला माहिती की एंट्रोपी चेंज ऑफ सराउंडिंग इज इक्वल टू रेशो ऑफ heat absorbed to absolute temperature. Delta H0 surrounding upon temperature 242 10⁻² into 10⁻+3, temperature 290. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं लॉग टेबलच्या साहाय्याने तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 812.1 joules per Kelvin per. This is the delta S surrounding, standard entropy change for the surrounding. Now we know that total entropy change delta S total, that is delta S universe, is equal to entropy change of the system plus entropy change of the surrounding, that is minus 43.5 plus ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 812.1. कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं, सबस्ट्रॅक्शन जर केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळते
768 joules per Kelvin. This value is greater than 0, hence a reaction is spontaneous. हे आपण जे बघितलं होतं क्रायटेरिया, when entropy of a system increases, the process is a spontaneous. That is, total entropy of universe increases, which is the statement for second one here. Delta S is a greater than 0. The reaction is a spontaneous. Okay.